पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार घडला आहे, तर आपणचे नेतृत्व करता तुम्ही काय भूमिका असणार आहे? ही खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण का पत्रकार जर बघितले तर त्यांना स्वातंत्र्य असणं तितकंच गरजेचं आहे. कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं गदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे. कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखलं जातो. निश्चितप्रमाणे त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जी ही सगळी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. याच पोलिसांकडून अवैध धंद्याला पाठीशी घालण्यात येते, गुन्हेगारी प्रवृत्तीला न्याय दिला जात नाही, तर त्याबद्दल काय? खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अकलूजच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार महर्षींपासून झालेली आहे आणि अकलूजला एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे. परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडू प्रवृत्तीची मंडळी असेल, अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल अकलूजची ओळख व्हायला लागलेली आहे. निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळींवर झाली पाहिजे. पण पोलिसांची मिलीभगत अशा अवैध धंद्याबरोबर दिसते. असं जर कुठं दिसून आलं तर निश्चितप्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर आम्ही केल्याशिवाय आपण आठवडे बाजार भरतो त्यावेळेस तिथं असा आरोप होता की पावती फाडली जाते पण आम्हाला व्यवस्था केली जात नाही बसायला, त्याविषयी काय सांग? मी गेल्याच सोमवारी आठवडे बाजार या ठिकाणी स्वतः भेट दिली. माझ्याबरोबर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्व व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की जी मूळ नगर परिषदेची जमीन आहे ती जमीन सोडून देखील काही शेतकरी व व्यापारी वर्ग तिथं बसतोय. त्याच्यामुळे तिथं काही प्रमाणात सोय देता आली नाही. हे निश्चित खरं जरी असलं तरी त्या व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची आम्ही चर्चा करून जी मूळ नगर परिषदेची किंवा सरकारी जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटी रुपयाचा एक अत्याधुनिक सुविधा असणारा हॉल आपण तिथं बांधलेला आहे. मग तिथं लाईटची सोय असेल, ट्रिमिक्स कॉन्क्रीटची सोय असेल, पाण्याची सोय असेल, ही सगळी सोय आपण तिथं केलेली आहे आणि तिथं व्यापाऱ्यांना बसण्याची विनंती आणि शेतकऱ्यांना बसण्याची विनंती आम्ही पुढच्या सोमवारी मीटिंग घेऊन करत आहोत. आणि एक उर्वरित क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात देखील मुरुम टाकण्याची सोय, लाईटची सोय, पाण्याची सोय ही करून बाजाराला एक शिस्त लावण्याचं काम ते पुढच्या सोमवारपासून आम्ही हाती घेत आहोत. त्यासाठी एक चुकीचा निरोप तिथं गेला होता की नगर परिषदेने पावत्या फाडल्या आणि सोय केली नाही, हे अतिशय चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आपलं नगर परिषदेचे रचना तयार झाली, प्रभाग रचना, तर ते बरोबर आहे का किंवा काय आपल्याला सांगायचं त्याचे काही तक्रार वगैरे आहे? नाही, त्याच्या सूचना हरकतीचा कालावधी देखील शासनाने दिला होता. काही मंडळींनी त्याच्यावर सूचना हरकती घेतलेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे तो मी देखील माझ्या नजरेखालून घातला. परंतु आम्हाला त्यात त्रुट्या अशा काही आढळल्या नाहीत. काही आमच्यातल्या समर्थकांनी त्याच्यावर त्रुटी निदर्शनात आल्यात त्यांनी तसं म्हणणं नगर परिषदेकडे दिलं नाही. निश्चितप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कारवाई विजय चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर होतं भाजपच्या वतीने, त्यावेळेस तुम्ही तिथं होता, तर मग अशी चर्चा झाली की बाबा भाजपमध्ये जाणार की काय, त्याविषयी काय? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. निश्चितप्रमाणे आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो. आदरणीय रंगदानच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम आम्ही अकलूजमध्ये घेतला होता. निश्चितप्रमाणे असे अनेक उपक्रम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात देखील. नगर परिषदला मुख्य अधिकार नसल्यामुळं कामकाजात अडचण येते. आता जर आपण बघितलं तर सांगोल्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडं ऍडिशनल चार्ज दिला गेलाय. त्यांना देखील मी विनंती केलेली आहे की अधिकचा वेळ आपण अकलूजमध्ये द्यावा. आठवड्यातनं 3 दिवस तरी अकलूजला मिळाले तर निश्चितप्रमाणे अकलूजमधली प्रलंबित कामं संपवण्याला मदत होईल आणि लवकरात लवकर एक परमनंट सीओ आपल्याला कसा मिळेल हे आम्ही रणजितदादांच्या भैयांच्या माध्यमातून प्रयत्न करतो. गांजा खरेदी विक्रीचं अकलूज हे मुख्य केंद्र बनायला मी जसं आपल्याला मगाशी म्हणालं की हे निश्चित खरं आहे की अकलूजची ओळख ही सहकार पंढरी म्हणून होती. अलीकडच्या काळामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार ह्या गावातून होतोय हे निश्चितप्रमाणे खरं आहे आणि पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
अकलूजची निवडणूक झाल्यानंतर आम्ही म्हणजे सर्वसामान्य जनता ही तुम्हाला जिल्हा परिषद किंवा विधानसभेत विधानभवनात आम्ही पाहण्याची म्हणजे उत्सुकता आहे. तर मग आपल्याला नगर परिषदेतच राहायला आवडेल की? तसं जर बघितलं तर मुळातच माझी ओढ अकलूज विषयी कायमच आहे. लहानपणापासून मी शिक्षणासाठी जरी पुण्यात असलो तरी मी शुक्रवारी अकलूजला यायचो आणि सोमवारी पहाटे माझ्या शाळेला पुण्याला निघायचो. त्यामुळे मला गावाकडची ओढ आहे. जी काही वरिष्ठ मंडळी माझे आदरणीय मोठे दादा, बाळदादा, रणजितदादा, भैया या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जो काय आदेश मला मिळेल तो निश्चितप्रमाणे मी प्रामाणिकपणे पाळतो. अंडरग्राऊंड गटरीचं काम चालू आहे, त्या संदर्भात स्थानिक नागरिकांची काय कुजमना चालू आहे की अंडरग्राऊंड गटरीमुळे आमचे रस्ते उखडले आहेत, आमचे पाईपलाईन तुटले, यावरती काय उपाययोजना केल्यात का? आपण जर बघितलं तर अकलूजमध्ये एकाच वेळेस 3 योजनेचं काम चालू आहे. पाणी पुरवठा योजना, अंडरग्राऊंड गटर योजना आणि त्याचबरोबर रस्त्यांची देखील योजना आपल्याकडे मंजूर आहे. आपण जसं मगाशी मी आपल्या सगळ्यांशी संवाद करताना सांगितलं की आज जवळपास 70 किलोमीटरचा रस्ता हा अकलूज गावामध्ये उतरला गेला आहे आणि जे आपली पाणी पुरवठा योजना आणि गटर योजना आहे ह्या दोन्ही योजनेतनं जवळपास 40 ते 45 किलोमीटरचा रस्ता रिस्टोरेशन करून देण्याचं त्याच कॉन्ट्रॅक्टरकडे जबाबदारी आहे. निश्चितप्रमाणे जसंच काम उरकेल आणि साईड चेंबर, प्रॉपर्टी चेंबर संपतील आणि आपले नागरिक, अकलूजच्या नागरिकांकडनं जसं कनेक्शन वॉटर सप्लायचं घेतलं जाईल लगेच मागोमाग पाठोपाठ आपण रिस्टोरेशनचं काम चालू करणार आहोत. त्यामुळं ही अडचण काही जास्त दिवसाची नसणार आहे हे मी निश्चित नागरिकांना सांगू इच्छितो. लवकरात लवकर आपले सगळे रस्ते मागोमाग आपण सिमेंटचे करून देणार आहोत. तुम्ही आता सांगितलं अवैध धंद्याचा हब बनत चालले, गांजाचा हब बनत चालले, तर हे अवैध धंदे करणारे काय जण माझ्या आमदारांचे लोक त्यांना पाठीशी घालतात असं समजतंय. मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, कारण का आपण कुणावर आरोप करावा इतपत आपण त्यात गांभीर्याने निश्चित गेलेलो नाही. आपल्याकडं काही मंडळींनी निश्चित अशा तक्रारी केलेल्या त्याच्यात पोलिसांनी खोलवर जाऊन चर्चा करणं आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबात गांजा विकला जातो असं सगळीकडे चर्चा आहे. नाही, मी जसं आता म्हणालो की ह्याच्यावर आम्ही कुणी भाष्य करणं योग्य ठरणार नाही, परंतु मी पोलीस प्रशासनाला निश्चित विनंती करीन की आपण ह्या बाबतीमध्ये खोलवर जाऊन चर्चा केली पाहिजे, प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. कारण आज अकलूजचं नाव हे अंमली पदार्थाचं विक्रेतेचं हब म्हणून ओळख कुठेतरी निर्माण व्हायला लागली आहे. ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई नाही केली तर निश्चितप्रमाणे हे अकलूजसाठी धोक्याची घटना आहे. अकलूजचे पोलीस कारवाई करत नसतील तर इतर जिल्ह्यातील पथक आपण मागणी करणार का तशी धाड पथकांची? थोडा कालावधी निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाला देऊ, परंतु पुढील जर आपल्याला वाटलं की अजून देखील अशा व्यवसाय अकलूजमधून होत आहोत तर आम्ही निश्चितप्रमाणे रैंदांच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर शासनात देखील हे सगळं जे अवैध धंदा अकलूजमध्ये चालू आहे ते निश्चितप्रमाणे शासनाच्या कानावर घालतो. खासदार साहेबांनी सांगितलं की स्वतः पोलिसच यात इन्व्हॉल्व आहेत आणि पोलिसांचे जे अवैध धंदे चालू भागीदारी ते आमच्याकडे पुरावे, मी एखाद्या दिवशी पुराव्याची 30,000 करणार आहे, यावरती आपलं काय मत? नाही, आदरणीय भैयांकडे जर तसं भैयांचं वाक्य असेल तर निश्चितप्रमाणे भैयांकडे पुरावा असल्याशिवाय भैया बोलणार नाही आणि निश्चितप्रमाणे शासनाकडे ते पूर्ण पोच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर कुठला असा पोलीस आढळून येत असेल की त्या अवैध धंद्यात भागीदारी आहे किंवा त्याचा हात आहे तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अवैध धंद्यामध्ये बाबा मला म्हणायचं की अवैध धंद्यामध्ये केंद्र सरकारने जसं ऑनलाईन मधले बरेचसे जे काही अवैध होते जसे की ड्रीम11 असेल किंवा ते कुंभेज असेल, लुडोज असेल, या सगळ्या काही गोष्टी त्यांनी बंद केल्या. मात्र अवैधमध्ये बिंगरीचा हा प्रकार हा दुपटीनं वाढलेला आहे. बिंगरीमध्ये लाखो तरुण युवक हे बरबादीकडे चाललेले आहेत, यावरती काय म्हणायचं? म्हणजे ही बिंगरी बंद होईल का चालूच राहील? नाही, हे देखील खरं बंद होणं गरजेचं आहे, कारण भिंगरी असेल, मटका असेल, अवैध धंदे असतील, हे सगळे जे व्यवसाय आहेत ह्याच्यानी कुठंतरी आपल्या देशातला तरुण भरकटत चाललाय हे आपल्या निदर्शनात येते आणि ह्या तरुणांना योग्य दिशा जर द्यायची असेल तर ह्या अवैध धंद्यांवर, भिंगरी, मटका ह्या सगळ्यांवर कारवाई करणं कुठेतरी गरजेचं आहे. ह्याच्यावर देखील बंधनं आणली पाहिजेत शासनाने असं आमचं